पंचमीच्या दिवशी डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी मला नागवेल ह्या अशा खूप साऱ्या मिळालेल्या आहेत. आई मोदक बनवत आहे. पूजन वगैरे करून आता आम्ही निघालेलो ते म्हणजे डोंगरावर. आता भाचीच बसलेली आहे माझ्या खांद्यावर. दोरीचं फल खात आहे. कसं लागते म्हणतात? म्हणजे डोंगरावर. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे तो म्हणजे व्हिडिओ आजचा नागपंचमीचा. तर प्रथम सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे म्हणजे डोंगरावर आलेलो आहे ते म्हणजेच नागवेल आता शोधत आहे. आणि मला अजून नागवेल मिळाले नाही कारण शोधावी लागणार आहे. आणि आज म्हणजे आमच्या अलिबाग तालुक्यामधील चिंचोटी गावामधील या नागपंचमीच्या दिवशी डोंगरावर जाऊन वेगवेगळे खेळ आणि वाघदेवीचं एक मंदिर आहे तिथे दर्शन करायला असं वेगवेगळे जी परंपरा चालत आलेली आहे आजही तशाच पद्धतीने म्हणजे मित्रांनो चालू ठेवलेली आहे. आणि त्याचा एक व्हिडिओ आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. चला तर मग मित्रांनो, आपण न थांबता न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया. ही आहे नागवेल आणि ही आता नागवेल आपण काढणार आहोत. मी आता आलेलो आहे तो म्हणजे डोंगरावरती आणि डोंगरावरती आलेलं आहे ते म्हणजेच नागवेल शोधण्यासाठी. आज नागपंचमीसाठी तर लागणार आहे पूजनासाठी. तर मी नागवेल खूप ठिकाणी शोधली आणि मला मिळाली नाही. तर आता ह्या ठिकाणी मला नागवेल ह्या अशा खूप साऱ्या मिळालेल्या आहेत. तर आता मी चाललेलो आहे ते म्हणजेच घरी नागवेल घेऊन पूजनासाठी. तत्पूर्वी एक सांगायचं आहे मित्रांनो, ह्या नागवेलीला मुली असतो आणि काहींचे म्हणणं असं आहे की पूजनासाठी मुलासकट लागतो. तर असं काही नसतं. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे ही मुली असतं. ही मुली जर आपण पूर्ण काढली अशी तर दुसऱ्या वर्षी आपल्याला इथे नागवेल मिळू शकत नाही. कारण ज्यावेळी त्या नागवेलची मुली राहील त्यानंतरच तिथे नागवेल होऊ शकतं. आणि काही ठिकाणी मित्रांनो सांगायचं म्हणजे नागवेल आपल्याला उपलब्ध नाही होत तर आपल्याला जे आपल्या तोंडली असतात ते तोंडलीची वेल असतं ती सुद्धा पूजनासाठी घेतली तरी चालू शकतं, असं आहे. तर मित्रांनो, आता जास्त बोलत नाही, चला तर मग आपण आता पूजन करायला जाऊया. आणि तिथे आता मोदक वगैरे बनवणं चालू आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला पाहूया. पूजन वगैरे करून आता आम्ही निघालेलो ते म्हणजेच डोंगरावर जायला. तर मी, सोना बहीण आणि माझी रंजना आहे, तिकडे शिवण्य आहे, वर्णेश आहे, मंथन आहे. तर मंथन गेलेला आहे थोडा खाली पतंग उडवायला, रील आहे ते विसरलेला आहे. तर आता तो आणायला गेलेला आहे. तर मित्रांनो, चला आपण आता तिथून पुढे आता चालत चालत जाणार आणि वरती आपण काय खेळ वगैरे असतील ते आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया चालायला. पतंग राहिलं काय तुझं? झालं वाचीचं पतंग तर राहिलं. वाचीच मित्रांनो, आता भाचीच बसलेली आहे माझ्या खांद्यावरती. भाची थकलेली आहे, माझी दमलेली आहे. तर काय भाचीस, दमलीस? दमलीच आहे, लाजते भाचीस. भाचीस लाजते आमची. भाची दमले. तर आता मी तिला घेतले खांद्यावर आणि आता घेऊन चाललेलं आहे वरती डोंगरावरती. चला तर मग भाची चालूया आपण. बाकी आपली येतात पाठवून. काय भाची? कोण?
आपण आलो आलो. झाड आहेत, पाऊस येतोय वाटतं. झाड का आलीत काय मला काय माहित नाही. झाडांना विचारतास? झाडांना विचार काय बोलतात बघ झाड. काय बोलतात झाड विचार. हा तुम्ही इथं का आलीत विचार. हा विचारलीस मग काय बोलतात झाड. झाड काय बोलतात. आलो दादा. हा लवकर या बोल. आवाज कर एकदा दादा. आला. आता आम्ही पोहोचलेलो आहोत ते म्हणजेच मध्यभागी. मंथन आणि शिवण्या बसलेली आहे. शिवण्याला मी उचलून आणली आणि आता दम झालेला आहे मंथनचा पण आणि शिवण्याचा पण आणि माझा पण. आणि आपली काही मंडळी आहे ती इकडं येत आहेत. हे बघा उंच आहे आणि आपला हा वरून दिसणारा सुंदर असा चिंचोटी गाव. आणि आता आपल्या गावामध्ये जो चालू आहे ते म्हणजेच श्रावण मधील वाचन असतं ते आता चालू आहे. हे इथे मंदिर आहे आणि इथे चालू आहे आणि हा आपल्याला दिसतोय वरून हा निसर्गरम्य असा हा नजारा आपण पाहू शकता. आणि आता आपण जाणार आहोत आणखीन या इथे वरती. इथे आता काही कबड्डी खेळ वगैरे आता चालू असतील तिथे आपण पाहणार आहोत. तरी बघा आता दमलेले आहेत आणि बसलेले आहेत. माझा दम झालेला आहे पाहू शकता. काय वरनेश दम झाला. दम झालेला आहे वरनेशचा. आणि इथे मला दिसलेले एक वेल आणि ही वेल कसली असणार आहे माहित आहे मित्रांनो. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. ह्याला आमच्याकडे म्हणतात ते म्हणजेच शिदोरी. तर ही बघा ही आहे शिदोरी. ही बघा शिदोरीचं हे फळ आहे आणि ही वेल आहे. तर आपण लहानपणी खायचो आणि आता सुद्धा मला दिसलेली आहे. तर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो ही बघा ही आता मी शिदोरीचं फळ काढलेलं आहे वेलीवरून. आणि हे बघा याच्यामध्ये असं हे फळ असतं. हे फळ असतं. भाचीच पण बघत आहे. आणि हे असं आहे ते फळ ते असं नेमकंच खायचं असतं. नेमकं आतमध्ये गोड भाग असतं. तर छान लागतं कारण हे आता क्वचित वेली राहिले. भाचीच बोलते काय बघू दे बोलता खाल्ल्यात. भाचीसला पण सांगितलं मस्त आहे गोड गोड. भाचीस बोलते मला पण पाहिजेत. आता भाचीसला पण देणार आहे. सुद्धा आता खात आहे. हे बघा भाचीसने खालेलं आहे फळ. कसं आहे भाचीस गोड लागते काय. गोड लागते. भाचीस बोलते शिदोरी काय बोलतात त्याला शिदोरी बोल. मस्त लागते ना. मग चला आता शिदोरी खाल्लेली लागते म्हणतात. मस्त मस्त गोड गोड. चला कसं लागते वरनेश. मस्त मस्त शिदोरीचं फळ लागते आणि मस्त खालेलं आहे. चला तर आता आपण पुढं जाऊया.
आलेलो आहोत ते म्हणजेच आमच्या इथे आता मध्यभागी, आणि आता वरून आम्ही खाली आलेलो आहोत. आणि आता इथे मित्रांनो परंपरेपासून म्हणजे चालत आलेली लहानपणातली ही घसरगुंडी आपण पाहू शकता. तर हे बघा इथे आता घसरगुंड्या चालू आहेत, म्हणजे आता काही गेलेल्या आहेत आणि आता अजून आहेत ती लहान मुलं, ते आता घसरगुंडी खेळत आहेत. आणि माझ्या मागे सुद्धा पाहू शकता आपल्या बाजूला इकडे मागे काही बसलेले आहेत, कारण वाघदेवी मंदिर आहे तिथून सुद्धा आता जाऊन आलेले आहेत आणि थकलेले आहेत, त्यामुळे इथं विश्रांती घेत. आणि काही आहेत ते घसरगुंड्या खेळत आहेत, तर आपण त्याचा व्हिडिओ पाहूया. चला झाली का हाऊस मस्त काय मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ पाहिलाच असेल तर आपल्या चिंचोटी गावामधील अलिबाग तालुक्यामधील हा आपला आजचा नागपंचमीचा म्हणजेच व्हिडिओ होता. आणि डोंगरावरील जे आपल्या परंपरेने आजपर्यंत जात असलेला म्हणजेच डोंगरावरती आपण व्हिडिओ पाहिलाच असाल. तर मित्रांनो, एकच आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.